नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हाईट डिस्चार्ज, अंगावरून पांढरे जाणे, ल्युकोरिया, ज्याला श्वेतप्रदार असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, तर याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. स्त्रियांच्या योनिमार्गात ओलावा असणं ही एकदम नॅचरल गोष्ट आहे. स्त्रियांसाठी ते एक हेल्दी साईन आहे. ह्या ओलाव्यामुळे योनिमार्ग स्वच्छ राहतो आणि इन्फेक्शन आतमध्ये पटकन होत नाही. पण जेव्हा ह्याच ओलाव्यामुळे स्त्रियांना त्रास होतो तेव्हा काळजी करणं गरजेचं असतं. त्यामुळे स्त्रियांमध्ये होणारा व्हाईट डिस्चार्ज नॉर्मल कधी असतो, ॲबनॉर्मल कधी असतो, ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आपल्याला होणारा व्हाईट डिस्चार्ज नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल या कन्फ्युजनमध्ये स्त्रियांना उपचार घेण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे हे आधी समजणं गरजेचं आहे. जेव्हा स्त्रियांच्या योनिमार्गातून पातळ दुधाळ रंगाचा स्राव येतो, ज्याला कोणताही उग्र किंवा घाणेरडा वास नसतो, पातळ चिकट असा तो स्राव असतो, ज्याच्यामुळे खाज, जळजळ, वेदना असा कसलाच त्रास होत नाही. दररोज 1 ते 5 ml पर्यंत म्हणजे साधारण अर्धा ते 1 चमचाभर पांढरं पाणी अंगावरून जाणं हे एकदम नॉर्मल आहे. आणि ह्या स्रावाचं प्रमाण मासिक पाळीच्या आधी, मासिक पाळीच्या मध्ये, ज्याला ओव्ह्युलेशन पिरियड असं आपण म्हणतो, तेव्हा, मुली वयामध्ये आल्यानंतर, प्रेग्नन्सीच्या वेळेस आणि शरीर संबंधाची इच्छा होते तेव्हा ह्या स्रावाचं प्रमाण थोडंसं वाढतं हार्मोनल चेंजेसमुळे. पण ते एकदम नॉर्मल आहे, त्याला उपचारांची अजिबात गरज नसते. पण जेव्हा योनी मार्गातील हा स्राव राखाडी, पिवळसर, हिरवट, लालसर रंगाचा असतो, दह्यासारखा घट्ट किंवा फेसाळ असतो, ज्याला माशासारखा किंवा खूप तीव्र दुर्गंध असतो, आणि ह्या स्रावामुळे योनी मार्गाच्या ठिकाणी खाज, जळजळ सुटते, लघवीला आगाग होते, जेवणाची इच्छा होत नाही, चिडचिड होते, ओटीपोट, कंबर, हातपाय या ठिकाणी प्रचंड वेदना असतात, थकवा जाणवतो, आणि ह्या स्रावामुळे दररोज 2 ते 4 वेळा इनरवेअर्स किंवा पॅड्स बदलावे लागतात, तर हा स्राव ॲबनॉर्मल आहे, याला उपचारांची गरज असते. हा ॲबनॉर्मल व्हाईट डिस्चार्ज होण्याची 4 अतिशय महत्त्वाची कारणं आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ह्या काळामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि 7 दिवसामध्येच व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी करण्यासाठी कोणते सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्या उपायांमध्ये बाहेरून करायचे उपाय आणि पोटातून घेण्यासाठीची औषधं अशा दोन्ही प्रकारचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. व्हाईट डिस्चार्ज, ज्याला बोलीभाषेमध्ये पांढरी धुपणी असं आपण म्हणतो, तर ह्या त्रासामध्ये शरीरातील 3ही दोष बिघडलेले असतात आणि प्रामुख्याने कफदोष बिघडल्यामुळे, कफदोष वाढल्यामुळे शरीरातील स्राव वाढतात आणि योनिमार्ग जास्त ओला होतो. मग अशा वेळेस कोणते चुकीचे पदार्थ आपल्या पोटात जात आहेत याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. गोड, आंबट, खारट पदार्थांचं जास्त सेवन केल्यामुळे कफदोष वाढतो आणि त्याच्यामुळे स्राव वाढतात. पचायला जड असणारे पदार्थ, शिळे पदार्थ, विरुद्ध आहार, स्मोकिंग, अल्कोहोल, चहा, कॉफीचं अतिसेवन अशा पदार्थांमुळे शरीरातील दोष बिघडून त्रास आपल्याला होतो. मग अशा वेळेस खाण्यापिण्यातल्या चुका सुधारून पोषक, षड्रसात्मक, संतुलित, सात्विक असा आहार आपण घेतला पाहिजे. ज्यांची लाईफस्टाईल बऱ्याच काळापासून चुकीची आहे त्यांनाही व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो. म्हणजेच दुपारी झोपणं असेल, एका जागेवरती खूप वेळ बसून काम असेल, व्यायाम नसेल, शरीराची अजिबात हालचाल नसेल, शरीराची स्पेशली जेनायटल एरियाची स्वच्छता व्यवस्थित नसेल, किंवा ती स्वच्छता करण्यासाठी आर्टिफिशियल फ्रेग्रन्स किंवा केमिकल्स असणारे साबण, इंटिमेट वॉश याचा वापर केला जात असेल, तर स्वच्छता तर होत नाही, पण त्या ठिकाणचा pH डिस्टर्ब होऊन व्हाईट डिस्चार्जचा त्रास आणखी वाढतो. काही महिलांना कॉपर टीज बसवलेल्या असतात, तर त्याच्यामुळे त्यांच्यामधील व्हाईट डिस्चार्ज वाढतो. त्याचबरोबर अति टाईट कपडे वापरणं असेल, शारीरिक कष्टाची कामे भरपूर असतील किंवा अतिप्रमाणात सेक्शुअल इंटरकोर्स असेल, तर अशा चुकीच्या जीवनशैलीमुळे व्हाईट डिस्चार्जचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या लाईफस्टाईलमध्ये चांगले बदल करणं गरजेचं आहे. व्हाईट डिस्चार्जचं तिसरं कारण आहे स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी. सतत मानसिक ताण, चिंता, राग, दुःख, विचार अशा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्समुळे शरीरातील धातूंचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि व्हाईट डिस्चार्जचा त्रास होऊ शकतो. मग अशा वेळेस मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. चौथं व्हाईट डिस्चार्जचं कारण आहे आजार किंवा पॅथॉलॉजिकल फॅक्टर्स. जर पचनाच्या तक्रारी तुम्हाला असतील, वारंवार जंत होत असतील, शरीर अशक्त असेल, इम्युनिटी कमी असेल,
शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल, ज्याला ॲनिमिया असं आपण म्हणतो, किंवा बऱ्याच काळापासून एखादा आजार असेल, त्या आजाराची औषधं कंटिन्यू सुरूच असतील, गर्भाशयाला सूज आलेली असेल, त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असेल, तर ह्या कारणांमुळे ही व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो. आणि ह्या इन्फेक्शनमुळे ह्या स्रावाचा वास, रंग असं सगळं बदललेलं असतं. जसं कॅन्डिडा नावाच्या बुरशीमुळे ईस्ट इन्फेक्शन झालेलं असेल तर दह्यासारखा करडी डिस्चार्ज असतो. बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे स्रावाला उग्र वास येतो, घाणेरडा वास येतो. एसटीडी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असेल, जसं ट्रायकोमोनियासिस, गनोरिया, क्लॅमिडिया सारखं इन्फेक्शन असेल तर पिवळसर, हिरवट, ढगाळ रंगाचा डिस्चार्ज असतो. मासिक पाळी नसतानाही रेडिश ब्राउनिश वजायनल डिस्चार्ज असेल तर गर्भाशयाच्या तोंडाला सूज असू शकते किंवा इतर दुसरा आजार असू शकतो. तर त्या कंडिशननुसार उपचार घ्यावे लागतात. तर ही व्हाईट डिस्चार्जची 4 अतिशय महत्त्वाची कारणं आपण बघितली. ह्या त्रासामध्ये महिलांनी साध्या साध्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसं योनी मार्गाची स्वच्छता ठेवली पाहिजे. वेगवेगळे केमिकलयुक्त वासाचे साबण किंवा इंटिमेट वॉश वापरण्यापेक्षा साध्या कोमट पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा ती जागा स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली पाहिजे. लघवीला जाऊन आल्यानंतर ती जागा सुती कपड्याने किंवा टिश्यू पेपरने कोरडी करून घेतली पाहिजे. कारण ओलावा असणाऱ्या ठिकाणी इन्फेक्शन लवकर पसरण्याचे चान्सेस राहतात. कपडे वापरताना जास्त घट्ट कपडे, घट्ट जीन्स वापरणं टाळलं पाहिजे. कॉटनचे इनरवेअर्स वापरले पाहिजे. कारण सिंथेटिक कपड्यांमध्ये हवा खेळती राहत नाही, घाम शोषला जात नाही आणि त्वचेला इरिटेशन होऊन त्रास आणखी वाढतो. कोणताही त्रास किंवा इन्फेक्शन असेल तर ते पूर्णपणे बरे होईपर्यंत शरीर संबंध पूर्णपणे टाळले पाहिजेत आणि जोडीदारानेही स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपून खाण्यापिण्या वागण्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. 7 दिवसामध्येच तुमचा व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी करण्यासाठी कोणते सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता. तर पहिला उपाय आहे त्रिफळा क्वाथ, म्हणजेच हिरडा, बेहडा, आवळा याचं चूर्ण समप्रमाणात घेऊन त्याचा काढा बनवा. किंवा पंचवल्कल क्वाथ म्हणजेच वड, उंबर, पिंपळ, प्लक्ष आणि पारिश या झाडांच्या सालीचं चूर्ण समप्रमाणात घेऊन त्याचा काढा बनवा. तसं तर काढा बनवण्याची ग्रंथोक्त पद्धत आहे 1:16. म्हणजेच तुम्ही 1 भाग चूर्ण घेतलं तर 16 भाग पाणी घेऊन त्याचा काढा बनवा. पण तुम्ही घरी ही प्रोसिजर करणार असाल तर 1 लिटर पाणी, 2 ते 3 मोठे चमचे चूर्ण असं एकत्र उकळून अर्धा लिटर शिल्लक राहिल्यानंतर तो काढा सुती कपड्यामधून गाळून घ्या, जेणेकरून चूर्णाचे काहीच कण त्याच्यामध्ये शिल्लक राहणार नाही. व त्या कोमट काढ्याने योनीच्या बाहेरचा आणि योनीच्या आतला थोडासा भाग स्वच्छ धुवून घ्या. योनी धावन करा किंवा टबमध्ये हा काढा घेऊन योनी धावनाची प्रोसिजर तुम्ही सलग 7 दिवस करू शकता. याने योनी मार्गाच्या इथला ओलावा, इन्फेक्शन कमी होऊन व्हाईट डिस्चार्जचा त्रास तुम्हाला नक्कीच कमी झालेला दिसेल. तसं तर योनी धावन ही प्रोसिजर वैद्यांच्या देखरेखीखाली केली पाहिजे. याने योनी मार्गाच्या आतला बाहेरचा भाग स्वच्छ धुतला जातो व चांगले रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. पण तुम्ही घरी जर ही प्रोसिजर करणार असाल तर काळजीपूर्वक स्वच्छतेची काळजी घेऊनच ही प्रोसिजर तुम्ही केली पाहिजे. हा योनी मार्ग स्वच्छ धुवून झाल्यानंतर पुढे पोटातून घेण्यासाठी कोणते उपाय तुम्ही केले पाहिजेत, पोटातून कोणती औषधं तुम्ही घेतली पाहिजेत ते बघूयात. तंडुलोदक, ज्याला तांदळाचं धुवण असं म्हणतात, तर हे सलग 7 दिवस किंवा त्रास आहे तोपर्यंत सकाळी संध्याकाळी उपाशीपोटी 1 कप प्या. याने शरीरातला अतिरिक्त स्राव शोषला जातो. उष्णता, जळजळ, इन्फेक्शन असं सगळंच कमी होऊन व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी होतो. तंडुलोदक म्हणजेच तांदळाचं धुवण कसं बनवायचं, तर 2 चमचे तांदूळ स्वच्छ धुवून ओबडधोबड कुटून 1 कपभर पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवा. जेवढे जास्त वेळ तांदूळ भिजतील तेवढं चांगलं आहे. आणि त्यानंतर ते तांदूळ हाताने कुस्करून चोळा, जेणेकरून त्या तांदळाचं सत्व पूर्णपणे पाण्यामध्ये उतरेल व त्यानंतर गाळून ते तांदळाचं पाणी तुम्ही प्या. यालाच आयुर्वेदामध्ये तंडुलोदक असं म्हटलं जातं. हे तांदळाचं पाणी तुम्ही खडीसाखरेसोबतही घेऊ शकता. ह्या त्रासामध्ये आवळा ही वनस्पती खूप छान काम करते. आवळ्याविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर 1 चमचा आवळ्याचं चूर्ण तांदळाच्या धुवनासोबत सकाळी संध्याकाळी सलग 7 दिवस घ्या किंवा त्रास आहे तोपर्यंत घ्या. अंगावरून पांढरं जाणं कमी होतं. किंवा लोध्र नावाची वनस्पती आहे जी स्त्रियांच्या समस्यांमध्ये अतिशय उपयोगी आहे. तर या लोध्र वनस्पतीचं 1 चमचा चूर्ण तांदळाच्या धुवनासोबत दिवसातून 2 वेळा घ्या
व्हाईट डिस्चार्जचा त्रास तुम्हाला कमी झालेला दिसेल. त्यानंतर रोज सकाळी एक पिकलेलं वेलची केळ तूप खडीसाखरेसोबत खा. तुमच्या डेली रुटीनमध्ये धण्याचं पाणी, जिऱ्याचं पाणी किंवा मेथी दाणे भिजवलेलं पाणी अल्टरनेट ठेवा किंवा अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मेथीचे दाणे असं एक ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून ते पाणी प्या. याने शरीरातली उष्णता, टॉक्झिन्स, नको असलेले घटक लघवी वाटे बाहेर पडतात, हार्मोन्स बॅलन्स राहतात आणि गर्भाशयाचं आरोग्य सुधारून व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी होण्यासाठी मदत मिळते. तर ज्यांना व्हाईट डिस्चार्जचा त्रास आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कारणांकडे लक्ष द्या. स्वच्छतेची काळजी घ्या. या व्हिडिओमध्ये सांगितलेले सोपे सोपे उपाय करायला लागा. 7 दिवसामध्येच तुम्हाला व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी झालेला दिसेल. पण सर्व उपाय करूनही, सर्व गोष्टींची काळजी घेऊनही जर फरक पडत नसेल तर चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार घ्या. तुमचा व्हाईट डिस्चार्जचा त्रास 100% कमी होईल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त माहिती सर्वांनाच मिळेल. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.